माझे नाव विष्णुकांत विश्वनाथ अमलपुरे. माझे संशोधनाचे मार्गदर्शक आहेत डॉक्टर एस पाठक सर. माझा संशोधनाचा विषय आहे मराठवाड्यातील शिक्षणशास्त्र विद्याशाखा अंतर्गत येणारे विद्यापीठातील विभाग व महाविद्यालयांचा न्याकद्वारे झालेल्या मूल्यांकनाचा अभ्यास. प्रस्तावित. भारतातील उच्च शिक्षण हे सध्या बिकट परिस्थितीतून जात आहे. याचे कारण हे 1999च्या गॅट कराराशी निगडीत आहे. भारताने स्वीकारलेल्या जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण प्रक्रिया ही दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत आहे. मुळातच भारतातील उच्च शिक्षणाची स्थिती फारच वाईट असताना खाजगीकरणामुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत. उच्च शिक्षणाकडे उद्योगाकडे पाहिले जाते. भारतातील उच्च शिक्षण हे सर्वसामान्य आवाक्याच्या बाहेर जास्त झाले आहे. जागतिकीकरणामुळे उच्च शिक्षणात बहुपर्याय उपलब्ध असले तरी सर्वसामान्यांसाठी परवडणारे नाही, हे अगदी निश्चित आहे. जागतिकीकरणामुळे बाहेरच्या दर्जेदार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था भारतात येईल व आपल्या व्यवसाय सुरू करतील, पण त्यामुळे उच्च शिक्षण हे सर्वसामान्याच्या दारापर्यंत जाईल असे म्हणता येणार नाही. खाजगी शैक्षणिक संस्था ह्या अमाप ट्युशन फीस व डोनेशन घेऊन कदाचित दर्जेदार शिक्षण देऊन हे भारतातील गरिबांचे शिक्षण सुटणार नाही, तर श्रीमंत भांडवलदारांचे प्रश्न सुटणार आहेत. उच्च शिक्षणाचा भारतात प्रसार व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1956 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना निर्माण झाली आहे. म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन्स UGCची स्थापना करण्यात आली. त्यामुळे उच्च शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांची झपाट्याने वाढ झाली आहे. न्याकची स्थापना 1994 मध्ये बेंगलोर येथे झाली. संस्थापक प्राध्यापक SC शर्मा आहेत. नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल म्हणजेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद म्हणजेच न्याक ही अशी संस्था आहे जी इतर शैक्षणिक संस्थांची मूल्यांकन आणि मान्यता देणारी संस्था आहे. मूल्यांकन आणि मान्यता याद्वारे कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता ओळखल्या जाते. हे मूल्यांकन कोणत्याही शैक्षणिक संस्था व विद्यापीठ प्रमाणन एजन्सीद्वारे निश्चित केलेल्या गुणवत्तांचे पातळी निश्चित करते. शैक्षणिक प्रक्रिया, अभ्यासक्रमाची निवड आणि अंमलबजावणी, शैक्षणिक दर्जा आणि विद्याशाखा सदस्यांचे प्रकाशन, मूलभूत सुविधा आणि संसाधनांची स्थिती, संस्था प्रकाशन स्थिती, आर्थिक स्थिती व विद्यार्थी सेवा इत्यादीची नोंद घेतली जाते. न्याकचा उद्देश उच्च शिक्षणाचा दर्जा देण्याचा उद्देश आहे. अभ्यासक्रमातील बदल हा उद्देश आहे. संशोधनाची प्रवृत्ती निर्माण करणे, प्राध्यापकांची पात्रता शोधणे, शैक्षणिक संस्थेचे मूल्यमापन करणे. न्याकची भूमिका काय आहे? संस्थेला व विद्यापीठाला उच्च मान्यता व संस्थेतील स्थिती, शैक्षणिक गुणवत्ता तसेच त्यांना मूल्यांकनाची मान्यता देणे ही न्याकची मुख्यत्वे भूमिका आहे. न्याकचा हेतू काय? मूल्यांकन आणि मान्यता याद्वारे कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता ओळखल्या जाते. हे संस्थेचा दर्जा मूल्यांकन कोणत्याही संस्था आणि विद्यापीठ प्रमाणन एजन्सीद्वारे निश्चित केलेल्या गुणवत्तेची पातळी निश्चित करते. शैक्षणिक प्रक्रियेत संस्थेची कामगिरी व अभ्यासक्रमाची निवड आणि अंमलबजावणी, शैक्षणिक दर्जा आणि मूल्यमापन, विद्यार्थ्यांचा विकास, संशोधन कार्य व विद्याशाखा सदस्यांचे प्रकाशन, आर्थिक स्थिती, विद्यार्थी सेवा इत्यादीची नोंद घेतली जाते. न्याकची कार्य काय? संस्थेतील स्थिती व शैक्षणिक गुणवत्ता तसेच त्यांना मूल्यांकनाची मान्यता देणे ही न्याकची भूमिका मुख्यत्वे कार्य करते. न्याकचे फायदे काय? गुणवत्ता वाढीच्या दिशेने संस्थेच्या वाटचालीस स्पष्टता आणि लक्ष केंद्रित करणे, दर्जेदार संस्कृतीचे आंतरिकीकरण व सुनिश्चित करणे, संस्थेच्या विविध युनिट्स आणि क्रियाकलापांमध्ये वाढ आणि समन्वय सुनिश्चित करणे आणि सर्व चांगल्या पद्धतीने संस्थात्मक कार्य करणे, संस्थात्मक कामकाज सुधारण्यासाठी निर्णय घेण्यास योग्य
आदानप्रदान असणे. HEIS मधील गुणवत्तेतील बदलांसाठी डायनॅमिक सिस्टीम म्हणून काम करणे. दस्तऐवजीकरण आणि संप्रेषणासाठी चांगले पद्धतशीर तयार करणे. विद्यार्थी संख्या वाढणे, शैक्षणिक दर्जा वाढणे, विद्यापीठ व महाविद्यालयांची दर्जा वाढणे, अभ्यासक्रमात बदल होतो, विद्यापीठ व महाविद्यालयांचे नाव लौकिक होते, विद्यापीठ व संस्थेची विविध महाविद्यालयांचे परिसर स्वच्छ असते, संस्थेची बैठक व्यवस्था प्रशस्त असणे, आधुनिक सुखसुविधांचा प्रोत्साहन देणे, सांस्कृतिक विकास होतो, भौतिक विकास होतो व शैक्षणिक विकास होतो. इतरांपेक्षा बदल नवीन काय हे यावेळी लक्षात येते. ज्ञान गुणवत्ता विकासासाठी महत्त्व, भौतिक महत्त्व आहे, शिक्षकाचे महत्त्व आहे, विद्यार्थ्याचे महत्त्व आहे, पालकांचे महत्त्व आहे. त्यानंतर आपण न्याकची मूल्यांकन करण्यासाठी 7 निकष आहेत. त्या संदर्भामध्ये नंबर 1 वर अभ्यासक्रम रचना व विकास. 2ला अध्ययन व अध्यापन मूल्यमापन करणे. अध्ययन समुपदेशन व विस्तार सेवा. संशोधन समुपदेशन व विस्तार सेवा. सुविधा व स्तोत्र. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रगती. व्यवस्थापन व नेतृत्व. तसेच 7वा नाविन्यपूर्ण प्रकल्प. अशा प्रकारे या 7 निकषाप्रमाणे आपण काम करणार आहोत. त्यानंतर संशोधनाचं जी गरज आहे, त्यानंतर संशोधनाची जी